ॲमेझॉन, जी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. तिने आता 14,000 ते 30,000 कॉर्पोरेट एम्प्लॉईजना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. आणि हा फक्त एक आकडा नाही आहे मित्रांनो, तर हे 30,000 कुटुंब आहे, 30,000 स्वप्न आहेत. आणि खास करून आपल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी जे टॅग जॉब्सची स्वप्न पाहत होते, ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये करिअर बनवू इच्छित होते, त्यांच्यासाठी हा एक मोठा धोक्याचा इशारा. आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ॲमेझॉन ले ऑफ का होत आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनचा यात काही रोल आहे का, आणि भविष्यात स्टुडंटसाठी काय ऑपॉर्च्युनिटीज आणि चॅलेंजेस आहेत, या सर्व गोष्टीवरती चर्चा करूया. मित्रांनो, चला तर पहिल्या प्रश्नाकडे बघूया. किती मोठा आहे हा ले ऑफ? ॲमेझॉनने अधिकृतपणे 14,000 कॉर्पोरेट जॉब्स कट करण्याची घोषणा केली आहे, पण रिटेल्स आणि CNBCच्या रिपोर्टनुसार जी संख्या 30,000 पर्यंत जाऊ शकते. याचा अर्थ ॲमेझॉनच्या 3,50,000 कॉर्पोरेट एम्प्लॉईजपैकी सुमारे 8 ते 10% लोक आपल्या जॉब्स गमावू शकतात. आता तुम्ही म्हणाल, ले ऑफ्स तर सगळ्याच कंपन्यांमध्ये होत आहे, पण हा ॲमेझॉनच्या हिस्ट्रीमधला सर्वात मोठा कॉर्पोरेट ले ऑफ आहे. 2022-23 मध्ये ॲमेझॉनने 27,000 लोकांना काढलं होतं, पण आताचा आकडा त्यापेक्षाही मोठा आहे. आणि फक्त ॲमेझॉनच नाही, तर 2025 मध्ये आतापर्यंत मायक्रोसॉफ्टने 15,000 जॉब्स कट केल्या, इंटेलने 22,000 जॉब्स कट केला, मेटा, गुगल, सेल्सफोर्स सगळीच ले ऑफ्स करत आहेत. एकूण 216 टेक कंपनीजने 98,000 प्लस एम्प्लॉईजला बाहेर काढले. आणि हा फक्त कंपनीचा एकच मुद्दा नाहीये, ही एक इंडस्ट्री वाईज क्रायसिस आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, का होत आहेत ही ले ऑफ्स? ॲमेझॉनचे CEO अँडी जॅन्सी यांनी जून 2025 मध्ये एम्प्लॉईजला एक मेमो पाठवलं होतं. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं, as well roll out more generative AI and agents, we will need a favor people doing some of the jobs that are being done today. मित्रांनो, AI आणि ऑटोमेशन हेच या ले ऑफचे खरे कारण आहे. चला तर तुम्हाला एक स्टोरी सांगतो. ॲमेझॉनमध्ये एक टीम होती, कस्टमर सर्व्हिस टीम. 100 लोक कस्टमर ईमेल्स हँडल करायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता ॲमेझॉनने जनरेटिव्ह AI टूल्स आणले. एक AI एजंट 10 लोकांचं काम करू शकतो, आणि तेही 24/7, बिना ब्रेक, बिना वॅकेशन आणि विदाऊट सॅलरी. तर त्या 100 लोकांपैकी फक्त 10 ते 20 लोकांची आता गरज राहिली आहे. मग आता उरलेल्या 80 आणि 90 लोकांचं काय? तर त्यांच्यासाठी ले ऑफ्स. हेच पॅटर्न आता सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पाहायला दिसतंय. HR मध्ये AI रिक्रुटमेंट टूल्स येत आहेत, लॉजिस्टिक्स आणि ऑटोमेशन वेअर हाऊस येत आहे, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये AI पॉवर्ड सिस्टम येत आहे, आणि कस्टमर सपोर्टमध्ये AI चॅटबॉट येत आहेत. अँडी जॅन्सी म्हणतायत ते रिड्यूस लेअर करत आहेत, आणि लाईक अ वर्ल्ड बिगेस्ट स्टार्टअप ऑपरेट करण्यासाठी. पण यामध्ये रियालिटी काय आहे? ते मिडल मॅनेजमेंट, एक्सपिरियन्स्ड प्रोफेशनल्स, सिनियर एम्प्लॉईजना रिप्लेस करत आहेत AI आणि चॅट ऑटोमेशनने. मित्रांनो, आपल्या सबस्क्रायबर आणि आपल्या व्ह्यूअर्ससाठी एक सर्वात महत्त्वाचा भाग, विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती याचा काय परिणाम होईल. पहिला इम्पॅक्ट, जॉब मार्केटमध्ये भयंकर कॉम्पिटिशन येईल. तुम्ही कल्पना करा, 30,000 एक्सपिरियन्स्ड ॲमेझॉन एम्प्लॉईज जॉब मार्केटमध्ये येणार आहे. त्यांच्याकडे 5, 10, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ॲमेझॉन सारख्या टॉप कंपन्यांचं एक्सपोर्ट्स आहे. आता फ्रेश ग्रॅज्युएट म्हणून जॉब मिळवणं किती कठीण होणार आहे? खूपच कठीण. दुसरा इम्पॅक्ट, सॅलरी एक्सपेक्टेशन. सॅलरी एक्सपेक्टेशन ही कमी होणार आहे. जेव्हा जॉब सिकरची संख्या जास्त असते आणि जॉब्स कमी असतात, तेव्हा कंपनीज कमी पगार देतात. सिम्पल, डिमांड टू सप्लाय. तिसरा इम्पॅक्ट, ट्रेडिशनल जॉब्स संपत चालल्यात. जे जॉब्स AI रिप्लेस करू शकतो, डाटा एंट्री बेसिस, कोडिंग, कस्टमर सपोर्ट, रुटीन ॲनालिसिस, त्या जॉब्स आता येणार नाहीत. पण ही सगळ्यात दुःखीची बातमी आहे. मित्रांनो, AI एक टूल आहे, वेपन नाही. स्टुडंटसाठी नवीन ऑपॉर्च्युनिटीज, AI रिलेटेड जॉबचा एक्सपोजर, AI ट्रेनर्स, AI एथिक्स, AI प्रोडक्ट मॅनेजर्स, मशीन लर्निंग इंजिनियर्स, डाटा सायंटिस्ट, प्रॉम्प्ट इंजिनियर्स, जे AIला योग्य इन्स्ट्रक्शन्स देतात. नंबर 2, ह्युमन स्किल्सची व्हॅल्यू वाढणार. क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, इमोशनल इंटेलिजन्स, लीडरशिप, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हे सगळे AI कधीच रिप्लेस करू शकणार नाही. नंबर 3, एंटरप्रेन्योरशिपची ऑपॉर्च्युनिटीज. AI टूल्स आता सगळ्यांना ॲक्सेसिबल आहेत. तुम्ही तुमचा स्टार्टअप, तुमचा प्रोडक्ट्स बनवू शकता. ॲमेझॉन सारख्या जायंट्स कंपनीची त्याला गरज लागणार नाही. आता स्टुडंटसाठी स्पेशली माझं सजेशन सांगतो. नंबर 1, मल्टी स्किल्स अप्रोच घ्या. फक्त कोडिंग नाही, बिझनेस, कम्युनिकेशन, डिझाईन सगळं शिका. नंबर 2, AI टूल्स मास्टर करा. ChatGPT, क्लॉड, कोपायलट हे टूल्स तुमचे असिस्टंट बनवा. नंबर 3, बिल्ड युअर पर्सनल ब्रँड. लिंक्डइन, पोर्टफोलिओ, प्रोजेक्ट, तुमचे युनिक व्हॅल्यू दाखवा. नंबर 4, कंटिन्यूज लर्निंग करा.
कंटिन्यूज लर्निंग. टेक्नॉलॉजी बदलते, तुम्हीही टेक्नॉलॉजी बरोबर बदलत राहा. नंबर 5, नेटवर्क बनवा. कनेक्शन्स, मेंटोर्स, पियर्स हे तुमचं सर्वात मोठं असेट्स आहे. मित्रांनो, अमेझॉन ले ऑफ एक रियालिटी चेक आहे, पण हा एक अंत नाही. ही एक नवीन बिगिनिंग आहे. टेक इंडस्ट्री बदलते, जॉब्स बदलतात, पण ऑपॉर्च्युनिटीज पण बदलतात आणि वाढतात सुद्धा. तुमच्याकडे नॉलेज आहे, स्किल्स आहे, तुमच्याकडे यूथचे एनर्जी आहे, तुम्ही अडॅप्ट करू शकता, इनोव्हेट करू शकता, सीड होऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या सिच्युएशनबद्दल काय वाटतंय आणि तुमचे करिअर प्लॅन्स काय आहेत. तुम्हाला तुमच्या भविष्याच्या शुभेच्छा. थँक्यू.